खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खोपोली येथे काळोखे कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले। यावेळी आरोपींवर कठोर कारवाई करावी, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली। त्यावर मी स्वतः या प्रकरणाकडे लक्ष ठेवणार असून कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे ठाम आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले। नगरपालिका निवडणुकीनंतर काही दिवसातच घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे। नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांचे अश्रू अनावर झाले। यावेळी कुटुंबियांनी आरोपींना मोकाट सोडू नका, त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी भावना व्यक्त केली। त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। लोकांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला। अशा प्रकारचे राजकारण सहन केले जाणार नाही। मी स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवणार असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल। या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन देवकर यांना अटक करण्यात आली आहे। तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान या घटनेमुळे खोपोली शहरात शोककळा पसरली असून नागरिकांकडूनही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। शासन आणि पोलीस प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेत तातडीने न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। मुलीला शाळेत सोडवताना या ठिकाणी हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे, पाळत ठेवून पूर्णपणे नियोजन करून। हा नियोजित कटाचा भाग आहे आणि यामध्ये पूर्णपणे प्लॅनिंग करून या सामाजिक कार्यकर्त्याला मंगेशला मारलेला आहे। त्याच्या परिवारच्या भावना अतिशय तीव्र आहेत, इथल्या जनतेच्या भावना देखील अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून जे कोणी याच्यामध्ये आरोपी आहेत हे सर्व आरोपी यांना ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोका अंतर्गत कारवाई करून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे। नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेचून काढली पाहिजे। अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करताय ही याची पुनरावृत्ती पुन्हा होता कामा नये। यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यामुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आहे आणि म्हणून जे लोकांचा याच्याशी या गुन्ह्याशी संबंध असेल या सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम देखील या ठिकाणी न्यायालयामध्ये तशा प्रकारची केस हे करून या परिवाराला आणि या समाजसेवकाला न्याय देण्याचं काम न्यायदेवता करेल।